संदेशाची. ओके, तर एक फॉरेनर कपल असतं. ओके, नवरा बायको असतात आणि होली लँड टूर जो आहे माहिती आहे तुम्हाला, कुठं असतो होली लँड टूर, कुठं असतो? म्हणजे तुम्ही सगळेजण त्या संगती वाकिफ आहात, तुम्हाला माहिती आहे सगळं. ओके, होली लँड टूर असतो तो, आणि तो येरुशलेममध्ये असतो. तर तो होली लँड टूरला तो फॉरेनर जात असतो. त्या संगती त्याची बायको आणि त्याची सासू असते. ओके, बायको आणि सासू असते आणि ते लोक होली लँड टूर करायला जातात. आणि मग US मधून ते लोक येरुशलेममध्ये जातात. त्यांना होली लँड टूर असतो आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी 11 दिवसाचा टूर आहे. ते फिरत आहेत आणि अचानक जी सासू असते तिला अटॅक येतो आणि ती त्या ठिकाणी मरते. आणि मग थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे. आणि तो जो फॉरेनर आहे तो त्या ठिकाणी आहे. आणि मग तिथे जे ऑफिशियल्स आहेत ते त्याला म्हणतात की जर समज तुला तुझ्या सासूला इथून म्हणजे US ला परत न्यायचा आहे, तर त्याचा जो खर्च आहे तो अराउंड $5,000 असेल. आणि जर समज तुझ्या सासूबाईला तुला इथंच जर पुरायचं असेल होली लँड मध्ये तर $100 असेल. तर असं बोलल्यानंतर हा जो फॉरेनर आहे तो थोडा विचार करतो आणि ते म्हणतात की चांगला ऑप्शन तुला कोणता आहे, तू इथं जर केलंस तुला $100 मध्ये तिथं तुला करता येईल, पण जर तिला पुन्हा नेलं तर तुला अराउंड $5,000 लागतील. असं म्हणाल्यानंतर थोडा विचार करतो तो आणि तो त्यांना म्हणतो नाही, माझ्या सासूबाईला US ला घेऊन जाईन आणि त्या ठिकाणी मी तिला दफन करेन. असं बोलल्यानंतर ते सगळे ऑफिशियल्स जे आहेत एकदम आश्चर्यचकित होतात. अरे $100 मध्ये तुझं या ठिकाणी काम होतं आणि तू डायरेक्टली म्हणतेस की $5,000 बसून तू US ला तिला घेऊन जाशील, म्हणजे असं काय आहे? तो म्हणतो माझा बायबलवर फार विश्वास आहे. इथं 1-2,000 वर्षापूर्वी ज्याला पुरलेलं होतं तो तिसऱ्या दिवशी परत उठला आहे, मला माहित आहे. म्हणून मी हिला डायरेक्टली घेऊन जातो आणि US मध्येच दफन करतो असा मला विश्वास आहे. तर काही ख्रिस्ती जे लोक आहेत जे फारच जास्त पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवतात ते तशा रीतीनं स्वतःला पाहतात आणि त्या होली लँड टूरचा जो अर्थ आहे तो त्याला खूप चांगला समजलेला होता, कारण त्याचा विश्वास होता की पवित्र शास्त्रामध्येही एक जण असा आहे ज्याला पुरलं गेलं आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तर देवाला धन्यवाद देऊ की असे काही जोक्स जे आहेत ते काही खूप समंजस पवित्र शास्त्रातील जे प्रीचर्स आहेत जे आजच्या युगामध्ये आहेत ते असे जोक्स बनवतात. मी थोडासा तो ऐकला आणि मला फार छान वाटलं. मी म्हटलं तुमच्या संगती तो शेअर करावा. आपण आजच्या वचनाकडे पुन्हा जाऊया फिलिप्पीकर पत्रामध्ये. आपला प्रवास आपण फिलिप्पीचा चालू केलेला आहे आणि पॉल फार सुंदर रीतीनं संत पौलाचं जे फिलिप्पीकर पत्र आहे याचा पहिला अध्याय आणि त्या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा तो सुरुवात करतो फार सुंदर रीतीनं फिलिप्पीच्या लोकांना तो सांगतो. जसं मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलो आहे की फिलिप्पी हे जे फिलिप्पीला जे लिहिलेलं पत्र आहे ते पौलाची इतर सर्व पत्रांपेक्षा थोडंसं वेगळं आपल्याला दिसतं, कारण ह्या पत्रामध्ये पौलानं कोणत्याही प्रकारची ताडना नाही तर त्याहून पलीकडं त्यानं त्यांना थँक्स गिव्हिंग आणि त्यांना खूप सुंदर रीतीनं हँडल केलेलं आपल्याला दिसतं. आणि यामागं कारणही तशाच प्रकारचं आहे, कारण ते खूप सुंदर रीतीनं पौलाकडे त्यांनी त्या कारागृहात असताना लक्ष दिलेलं आहे आणि फार सुंदर रीतीने त्यांचं हार्ट आहे असं पॉल त्यांच्याविषयी साक्ष देतो. आणि मग आज ज्या वचनाला आपण हात घालत आहोत 12 पासून पुढं, तर मला तुम्हाला आवडेल सांगण्यासाठी की इथे सुरुवात 12व्या वचनाची जी आहे ती बंधुजन हो किंवा बंधूंनो अशी म्हणून होते. आणि जेव्हा केव्हा पॉल या शब्दाचा वापर करतो मंडळी संदर्भात बंधूंनो, तर हा प्लुरल शब्द आहे. ठीक आहे, प्लुरल याचा अर्थ बिलकुल हा नाही की फक्त मेन्सला उद्देशून हा शब्द आहे. जी ग्रीक टर्मिनॉलॉजी आहे त्या ग्रीक टर्मिनॉलॉजी मध्ये ॲडोलोफाय असं त्याला म्हणतात येतं. ॲडोलोफाय म्हणजे ज्या ठिकाणी ॲडोलोफाय याचा अर्थ जो आहे तो पुरुष आणि स्त्री यांना उद्देशून आहे. आणि त्यामुळे बंधूंनो म्हणाल्या असं कोणीही विचारात जाऊ नये की पॉल फक्त मेन समुदायाला उद्देशून बोलत आहे. तो मंडळीतील मेन अँड विमेन टुगेदर असं तो म्हणत आहे. आणि बंधूंनो म्हणाल्या विश्वासणाऱ्यांचा समूह
हा आपण विचार करणं आवश्यक आहे. म्हणून पॉल या ठिकाणी पुन्हा एकदा पत्राची सुरुवात करत असताना ग्रीटिंग्स करतो आणि त्याच्यानंतर तो प्रार्थने संदर्भात बोलतो, जी आपण प्रार्थना मागील रविवारी पाहिलेली होती की पॉल कशी प्रार्थना करतो. आणि आता पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात तो करत आहे, म्हणजे एक नवीन टॉपिक सुरुवात होत आहे. आणि तो बंधूंनो, म्हणजे आता अजून एकदा लक्ष देऊन ऐका असं तो म्हणत आहे. म्हणजे प्रार्थना पण मी तुमच्यासाठी केलेली आहे, आता बंधूंनो म्हणजे एकदम स्पेसिफिक रीतीनं त्यांना तो सांगत आहे. कशाबद्दल सांगत आहे त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊ, कारण हे इम्पॉर्टंट आहे. आणि मग आपण पुन्हा एकदा पॉलाच्या त्या प्रवासाकडे जाऊया, तो काय म्हणत आहे. ओके, तर 12वं वचन जे आहे, बंधूंनो मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. आता टॉपिकला सुरुवात करत असताना म्हणतो, बंधूंनो लक्ष द्या. काय लक्ष द्या? तर तो म्हणतो मला ज्या गोष्टी घडल्या किंवा मला ज्या गोष्टी झाल्या. तर यांना काय माहिती आहे की त्याला काय गोष्टी झालेल्या आहेत, तर ते फार इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की हे वचन समजण्यासाठी आपल्याला त्याचा प्रवास पाहणं गरजेचं आहे. आणि प्रवास पाहणं का गरजेचं आहे, तर तुम्हाला आठवतं आपण सुरुवातीला पॉल ज्यावेळेस मासिदोनियामध्ये होता आणि मासिदोनिया इफिसमध्ये होता आणि इफिसमधून तो मासिदोनियाला जात असताना तो पौलाला इफिसात ठेवतो आणि मासिदोनियामध्ये जातो. मासिदोनियामध्ये गेल्यावर तो फिलिप्पी प्रांतामध्ये एक नदी शोधतो ज्या ठिकाणी यहुदी लोक एकत्र जमलेले आहेत. यहुदी लोक जमलेले असताना त्या ठिकाणी जाऊन तो हितगुज करू लागतो, बोलू लागतो फिलिप्पीमध्ये. आणि मग लिदिया जी आहे ती त्या ठिकाणी आहे, तिचं अंतःकरण प्रफुल्लित होतं आणि देवबापाचं वचन त्यांनी बोलू लागतं. आणि ती पौलाला म्हणते की माझ्या घरी येऊन राहा, तिचा तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा होतो. मग आपण पाहतो की नेक्स्ट त्याचं जो वचन आहे की पॉल एव्हरी डे मग जात आहे देवाचं वचन सांगण्यासाठी. आणि एक भूत लागलेली मुलगी आहे, ती त्याला आवाज देत आहे, लोकांना आरडाओरड करून सांगत आहे की हे जीवन देवाचे लोक आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग शिकवतील. पॉल खूप इग्नोर करतो, पण ऍट लास्ट तो तिला म्हणतो की इजमधून निघून जा. तिचा धनी तिला त्यांना पकडतो, रोमी लोकांकडे नेतो आणि मग त्यांना पकडून कारागृहात टाकण्यात येतं. कारागृहाचा जो अधिकारी आहे तो त्या ठिकाणी आहे, त्याला एकदम आतल्या कारागृहात टाकण्यात येतं. साखळदंडांनी तो बांधलेला आहे, त्याचे पाय खोडात आहेत, ते स्तुती करत आहेत, प्रार्थना करत आहेत. आणि त्याच्यानंतर भूमिकंप होतो. भूमिकंप झाल्यानंतर त्याला असं वाटतं कारागृहाच्या अधिकाऱ्याला की सगळे पळून गेलेले आहेत आणि तो स्वतःला अपाय करणार, मारणार. इतक्यातच पॉल आवाज देऊन म्हणतो की आम्ही सगळेजण इथं आहोत. तो जातो, त्याच्या पाया पडतो आणि त्या ठिकाणी त्याचं तारण होतं, त्याच्या कुटुंबाचं तारण होतं, त्याचा बाप्तिस्मा होतो. आणि अशा प्रकारे फिलिप्पीच्या मंडळीची स्थापना होते. त्याच्यानंतर काय घडलेलं आहे हे सगळं जे लिखित स्वरूपात आहे ते प्रेषितांची कृत्य अध्याय 16 मध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा रीतीने फिलिप्पे या चर्चची स्थापना होते. आणि मग आपण हेही पाहिलेलं आहे की पॉल ज्यावेळेस इफिसामधून निघत आहे, जेव्हा आपण विशेष करून मी तरुणांचा बायबल स्टडी घेताना मी तुम्हाला सांगितलं की तो इफिसामधून निघत असताना पॉलानं तिमोथेला इफिसामध्ये ठेवलेलं होतं. आणि इफिसामध्ये ठेवल्यावर पॉल मग त्याला पत्र लिहितो. त्याच्या अगोदर तो इफिसला पत्र लिहितो, पास्टर म्हणून तिमोथेला पत्र लिहितो. आणि त्याच्यानंतर आपण प्रगटीकरणामध्ये पण इफिसाचं पत्र पाहिलेलं आहे. म्हणजे हा एक विशेष करून ओव्हरलुक आहे इफिस किंवा ही पत्र आहे त्यांचा. तर आपल्याला हे दिसतं की द लॉर्ड इज व्हेरी कन्सर्न अबाउट हिज चर्च. आणि म्हणून त्या चर्चकडे, त्या मंडळीकडे पाहत असताना पॉल या ठिकाणी एक नवीन टॉपिकला सुरुवात करताना म्हणतो, बंधुजन हो माझ्या संदर्भात जे जे घडलेलं आहे. तर आपण काय करूया, प्रेषितांच्या कृत्यात जाऊन थोडंसं चेक करूया की लिटरली काय घडलेलं आहे आणि तो काय म्हणत आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. कारण आपण अनेकदा असं वाचतो आणि आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचंय, कारण हे वचन फार स्पेसिफिक एका गोष्टीला हात घालत आहे. आणि तो हात काय बघा, फार इम्पॉर्टंट आहे. तो असं म्हणतो, बंधुजन हो मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता. म्हणजे तो त्यांना सांगत आहे मला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून सुवार्तेला अडथळा नाही झाला. आणि हा त्याचा जो कॉन्सेप्ट आहे, एक प्रेषित म्हणून, एक पास्टर म्हणून, एक पाळक म्हणून त्याचा जो हा कॉन्सेप्ट आहे तो फार क्लिअर आहे. तो म्हणतो अडथळा न होता तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या. आता हा जो शब्द आहे, जर आपण थोडंसं अजून स्क्रॅच केलाय शब्दाला, त्याच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या. म्हणजे ह्याचं विश्लेषण अनेक जे थिओलॉजियन्स करतात ते असं करतात की पॉल जी टर्मिनॉलॉजी, जो शब्द यूज करत आहे तो असा आहे की जर समजा एखादं युद्ध आहे, ओके, आणि एखाद्या युद्धामध्ये एखादा वॉरियर आहे आणि वॉरियर त्या युद्धामध्ये गेलेला आहे आणि युद्धामध्ये गेल्यानंतर समजा त्यानं चिलखत घातलेला आहे आणि खूप सुंदर तो वॉर करत आहे. अशामध्ये एखाद्याची तलवार किंवा एखाद्याचा बाण जो आहे त्याच्या छातीत घुसला किंवा त्याच्या हातातून आर पार गेला दुसऱ्याचा बाण, त्याची तलवार आली समोरच्याची शत्रूची आणि त्याच्या घाय करून गेली, त्याचा गळा कापला किंवा त्याचा हात कापला, त्याचा अंगठा कापला आणि त्याचा रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे. पण त्याच्यामध्ये तो काय करत आहे, एक योग्य प्रकारचं युद्ध करत आहे.
आणि त्याला किती वार झाले, किती त्यातून रक्त येतं, याचा कोणत्याही प्रकारचा संबंध अजिबात त्याच्या दृष्टिकोनातून नाहीये. कारण का तो असं म्हणतो की जे वॉर मी करतोय ना, त्या वॉर मध्ये माझं जे येणार जो रिझल्ट आहे तो रिझल्ट माझ्या पक्षाचा आहे. आणि त्यामुळे तो अजिबात केअर करत नाही की काय मला होत आहे, किती घाय होत आहेत, किती हल्ले होत आहेत. तो म्हणत आहे की वृद्धी होत आहे का, तो म्हणत आहे की माझा विजय होत आहे का. आणि म्हणून त्याचा जो फोकस आहे, इट्स नॉट अबाउट काय मला होत आहे. तो म्हणतो की ज्या गोष्टीसाठी मी अपॉइंटेड आहे ती गोष्ट यथायोग्यरीतीने पुढे जाते. म्हणून हे जे वचन आहे, जे 12वं वचन आहे, तो ज्यावेळेस हा टॉपिकला हात घालतो ना, म्हणतो बंधूंनो असं म्हणायला नंतर तो म्हणतो की ज्या गोष्टी मला झाल्यात किंवा ज्या गोष्टी मला कारणीभूत झाल्यात असं तुम्हाला दिसत आहे, असं तुम्हाला वाटत आहे, मी तुम्हाला सांगतो याद्वारे सुवार्तेला अडथळा नाही झाला. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, पौलाचं एकच मिशन होतं की परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊन तो सगळ्यात पहिला गेला, जे यहुदी लोक होते त्यांच्याकडे गेला, विश्वास नाही म्हणून त्यांच्याकडे पाहू लागला, त्यांनी त्याला नकार दिला, तो परराष्ट्रीयांकडे गेला. त्याचा दृष्टिकोन हा होता की सुवार्ता सांगितली जावी. ओके, सुवार्ता सांगितली जावी, मी सुवार्तेकडे जावं, हा त्याचा एकमेव दृष्टिकोन होता. आणि त्यामुळे ज्यावेळेस तो पुढे निघाला आणि ज्या काही गोष्टी त्याच्या बरोबर झाल्या, तो अजिबात म्लानमुख झाला नाही, तोंड पाडून बसला नाही. अरे माहितीये काय होत आहे, मी तर एक चांगली सुवार्ता काढणारा माणूस, मी तर एका चांगल्या उद्देशाने निघालेला माणूस, हे माझ्या बरोबर काय वाढलं, हे बरोबर होत नाहीये. तो अजिबात कंप्लेंट करत नाहीये. इनफॅक्ट तो असं म्हणतो, ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी मला घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या. म्हणजे तो म्हणतो जर मला बाण लागला तर समजा वृद्धीला साधनीभूत झाला, याचा अर्थ काय, समजा हा बाण इथं घुसलाय, त्याला तिथून बाहेर निघालाय. यु नो व्हॉट इज डुईंग, हा बाण लागलाय, इथून बाहेर निघाला आणि त्याचं टोक इथे आहे. तो जेव्हा लढाई करत आहे, ये बाण लागलेल्याचा उपयोग, जो रक्त येत आहे, या बाण लागलेल्याचा उपयोग तो शत्रूला मारण्यासाठी करत आहे. डिड यू गेट इट, की वृद्धीसाठी करत आहे. म्हणजे हे जर लागलेलं आहे, इथून बाण गेलेला आहे, याचा उपयोग मी लढाईसाठी कसा करावा, त्याचा कॉन्सेप्ट फार वेगळा आहे सुवार्ते संदर्भात. म्हणून आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो आणि पाहतो, हा नक्की काय म्हणत आहे बरं, त्याला नक्की काय बोलायचंय, त्याला नक्की काय सांगायचंय, तर एक फार अद्भुत रीतीने एनकरेजमेंट आहे. कारण हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक एका फार मोठ्या गोष्टीला हात घालत आहे आणि ती गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. मंडळीला उत्तेजन आहे या गोष्टीद्वारे, मंडळीला फार अद्भुत रीतीनं पुन्हा एकदा आपल्या कॉल जो आहे, आपलं पाचारण जे आहे, त्या पाचारणाला आठवण्यासाठी उत्तेजन आहे. आणि म्हणून पॉल हे वचन बंधून होतो असं बोलल्या बोलल्या तो म्हणतो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता. तुम्हाला माहित आहे की ह्या पॉलाला ही मंडळी फार प्रेम करणारी होती. ही मंडळी फिलिप, म्हणून मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस पौलाची पत्र आपण पाहतो आणि जेव्हा या पत्रांकडे पाहतो, जेव्हा कधी थिओलॉजियन्स या पत्राकडे बघतात, दे गेव दिस लेटर अ बिग हार्ट. पौलाचं एक हार्ट असं दाखवतात, रेड हार्ट. आणि बाकीच्या पत्रांना असं काही इमोजीज, असं राग वगैरे दाखवतात. पण वेन इट कम्स टू फिलिपियन्स, फुल हार्ट आहे. कारण ही मंडळी पौलावर खूप प्रेम करणार आहे. आपण पाहिलं की त्यांनी कसं प्रेम केलेलं आहे. तो म्हणतो तुम्ही चांगलं काम आरंभलं, प्रारंभापासून मी भले कारागृहात आहे, मी बरे जेलमध्ये, तुम्ही मला सोडलं नाही, तुम्ही माझ्याजवळ आले, मला भेटले, मला ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्याचा पुरवठा तुम्ही केला. आणि मग आता या ठिकाणी आल्यानंतर तो म्हणतो की मला ज्या ज्या गोष्टी घडल्या, या ठिकाणी आपण बसलेलो, आपण एखाद्यावर प्रेम करतो, प्रीती करतो, एखाद्यावर आपल्या घरातील आहे, आपल्या जवळच्या आपण प्रीती करणारे लोक आहोत. आणि ज्या वेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीला काही होतं, काही इजा होते, आपलं मन हळहळतं आणि आपण म्हणतो की यार हे त्याच्याबरोबर नाही व्हायला पाहिजे. ओके, लेट मी बी बिट एक्स्ट्रीम. जर समजा मी या ठिकाणी आहे आणि तुमच्या समवेत मी इथे सेवा करत आहे, अराउंड फ्रॉम लास्ट 3 years मंडळीमध्ये मी सेवा करत आहे. आणि उद्या समजा माझा ऍक्सिडेंट झाला आणि माझा पाय तुटला, ओके, फुल इथून धबक करून तुटून गेलेला आहे, आणि मी चर्चमध्ये आलो, तुम्ही अरे यार आमच्या पास्टरसाठी काय घडलं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, पाय तुटायला नाही पाहिजे होता. आणि मग तुम्ही आले आणि तुम्ही बघितलं, तुम्हाला हीच न्यूज आहे की पास्टरचा पाय तुटलेला आहे, पूर्णपणे इथून निघालेला आहे. आणि तुम्ही आले मला बघायला, पास्टरचा पाय तुटला, आणि आले अचानक, अरे हात पण गेला डावा, अरे यार, ओ हो, व्हेरी बॅड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यातील 100% लोक खूप रडाल, शोक कराल की हे काय घडलं. आणि मग तुम्ही मला विचाराल की पास्टर कसं झालंय. आणि जेव्हा मी तुमच्याकडे पाहीन आणि बोलण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला समजेल की यांची जीभ पण निघाली आहे, त्यांना बोलता पण येत नाही.
आणि तुम्ही फार ह्याचा वेदना कराल, तुम्हाला दुःख होईल, तुम्हाला अरे काय झालं हे. मी हे काय एक्स्ट्रीम करत आहे कारण तुम्हाला हे समजावं की पॉल ज्या परिस्थितीतून जात आहे, मंडळी जेव्हा त्याच्याकडे पाहत आहे तिचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. पॉलाला ते ज्या दृष्टिकोनातून हँडल करत आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवेन की कसे ते हँडल करत आहेत त्याला, आणि हाऊ पॉल सीज टू द चर्च लव्स हिम लॉट. म्हणजे मंडळी एवढी प्रेम करते त्याच्यावर, एवढी प्रीती करते पॉलावर, आणि म्हणून पॉल हे जे म्हणत आहे की बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या ह्याकडे तुम्ही ज्यावेळेस पाहताय तर तुम्हाला हे समजावं की त्या घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा नाही झाला. मी हे कधी करून नाही घेतला की यामुळे सुवार्तेला अडथळा होईल. इनफॅक्ट मी हा प्रयत्न केला की याचा उपयोग मी कसा करावा. आणि मग तो असं म्हणतो की तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. हे तुम्ही समजून घ्या की त्याचा उपयोग मी साधनीभूत केलेला आहे. आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये. प्रेषितांची कृत्ये, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही 16वा अध्याय काढा, प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय, आणि मग तुम्हाला थोडस आठवेल की काय घडलेलं आहे. 16वा अध्याय आणि वचन 11 पासून पुढं, आणि त्या ठिकाणी पॉल फिलिप्पीला जातो आणि फिलिप्पीला जाऊन मंडळीची स्थापना होते. ओके, आता हे चर्च काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा लूक हे लिहित आहे, लूक हे लिहित आहे, फिलिप्पे फार प्रीतीचं मंडळी आहे, प्रीतीने भरलेली ही मंडळी आहे. फिलिप्पे काय करत आहे बघा. फिलिप्पे इज व्हेरी वॉचफुल टू पॉल. म्हणजे का वॉचफुल आहे, यानं मंडळीची स्थापना केली, आणि पॉल कुठं कुठं जात आहे ना, दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट हिम. दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट हिम. ते कन्सर्न आहे त्याच्याविषयी की तो काय करत आहे, कुठं जात आहे, कशी सेवा करत आहे, त्याच्याबरोबर कोण आहे. आणि तुम्हाला माहित आहे, ठाऊक आहे की पॉल कधी एकटा नव्हता. ही ऑलवेज हॅव अ पार्टनर, समवन. त्याच्या बरोबर आहे ते, आणि ते खूप कन्सर्न आहेत, आणि ह्या कन्सर्ननी पॉलाकडे ते बघत आहेत. आणि मग मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का, माझी इच्छा आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर प्रत्येकाने प्रेषितांची कृत्ये 16व्या अध्यायापासून पुढे वाचावं. म्हणून मी काय करतो, डायरेक्टली जंप घेतो आणि 21व्या अध्यायाकडे जातो. फिलिप्पेच्या आपला टॉपिक जो आहे ते फिलिप्पे करासपत्र आहे, प्रेषितांची कृत्य नाहीये. पण मी तुम्हाला जे 16वा अध्याय 11 पासून पुढे यासाठी सांगितलं की तुम्हाला समजावं की पौलानं त्या ठिकाणी मंडळी प्रस्थापित केली, पण मंडळी फार वॉचफुल आहे की जो पास्टर आहे त्यांचा, हाऊ ही सर्विंग द लॉर्ड, आणि ते लोक कन्सर्न आहेत. आता काय होतं बघा, डायरेक्ट अध्याय 21 कडे गेल्यानंतर मी तुम्हाला जे सांगत आहे बरं का, याचा अर्थ हा नाही की तुम्ही हे टाळावं, पण तुम्ही हे घरी गेल्यावर वाचा, त्याचा प्रवास तुम्ही बघा त्याची, कारण ही मिशनरी जर्नी आहे, आणि मिशनरी जर्नीमध्ये अनेक गोष्टी होत आहेत. याच्यामध्ये अध्याय 21 मध्ये ज्यावेळेस तुम्ही येता तर काय घडलेलं आहे बघा. या ठिकाणी ज्यावेळेस तो आता प्रवासामध्ये आहेत, आणि प्रवासामध्ये तुम्हाला माहित आहे कधी कधी आपण असं पाहतो पौलाला की तो तुरुंगवासात आहे. तुरुंगवास म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की त्याला तुरुंगवासात म्हणजे डांबलेलं आहे, जसं फिलिप्पेमध्ये डांबलेलं होतं, आतमध्ये खोड्यात त्याचे पाय घातलेले होते. आणि मग ज्यावेळेस आपण या प्रवासाकडे बघतो, किती जणांना माहित आहे की पॉल ह्या प्रवासामध्ये असताना पण कैदेत होता. म्हणजे प्रायव्हेट जेल, माहिती तुम्हाला, प्रायव्हेट जेलमध्ये रोमी लोकांनी त्याला एक अपॉइंट केलेला एक जेलर होता, जो त्याच्या बरोबर असा त्याच्यावर वॉच ठेव की हा काय करतो, कुठे जातो, कसं जातो, बोटीतून चालला त्याच्याबरोबर, बाहेर चालला त्याच्याबरोबर. म्हणजे ही इज अंडर स्कॅन ऑलवेज. पॉल काय अंडर स्कॅन ऑलवेज, म्हणजे तो बोटीमधून चाललाय, पॉल स्कॅनर मध्ये. म्हणजे तो म्हणतो की मला कैसराकडे न्याय मागायला जायचं, आणि ते निघाले. मग त्याला त्याच्या वॉच आहे काय, त्याच्याकडे ते अपॉइंटमेंट केलेले लोक आहेत, रोमी सैनिक त्याच्या बरोबर आहेत आजूबाजूला, आणि तो एक कैदी म्हणून त्यांच्या संगती आहे, आणि त्याचा हा प्रवास आहे. तर हे समजून घ्या की पॉल ज्यावेळेस म्हणतो मी कैदेत आहे, याचा अर्थ तो आत डांबलेला तुरुंगवासात नाहीये, तर तो प्रवासामध्ये पण तो कैदेत आहे. त्याच्या बरोबर कोण आहे, जेलर आहे, त्याच्या बरोबर रोमी सैनिक आहे, त्याच्या बरोबर चालेल, त्याचा हा प्रवास आहे. आणि मग ह्याची सुरुवात बघा, 21वा अध्याय जर तुम्ही बघितला तुम्हाला कळतं. असं म्हणतोय, मग असे झाले की आमच्यातल्यांच्या कष्टांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो, व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पत्र्यास आलो. नंतर पलीकडे फिनकेस जाणारे तारू मिळाल्यानंतर त्यात बसून आम्ही निघालो. मग कृप दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूर्याकडे जाऊन सोडास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता. आता हा प्रवास त्याचा आहे, आणि ह्या प्रवासाला तो निघालेला आहे सुवार्तेचा. मी हे सांगत असताना किंवा वाचत असताना लक्षात ठेवा, मंडळी वॉचफुल आहे की व्हॉट पॉल इज डुइंग, कुठं चाललाय पॉल काय करत आहे. तुम्हाला त्याच्याविषयी असणारी कन्सर्न, त्याच्याविषयी असणारी माहिती
मंडळी घेत आहे. आणि त्यामुळे पॉल ज्यावेळेस त्यांना सांगत आहे फिलिप्पीमध्ये, माया सांगती जे जे घडलं की सुवार्तेला अडथळा नाही झालं, याचा अर्थ बिलकुल हा आहे. तो पुढे काय म्हणतो बघा. मग कृप दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूर्याकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तिथे तलावातील मार उतरवायचा होता. आणि शोधांती आम्हा शिष्य भेटले म्हणून आम्ही तिथे 7 दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला म्हटले, तू यरुशलेमात पाऊल टाकू नये. मग असे झाले की ते दिवस गेल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. तेव्हा स्त्रिया व मुले यांच्या सुद्धा सर्वांनी आम्हास नगराबाहेर पोहोचले. तेथे समुद्राच्या तरी आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. बघा, लक्षात घ्या, विश्वासणाऱ्यांचा समूह आहे आणि ते पौला बरोबर आहेत. पौल प्रवासामध्ये आहे. जेव्हा जेव्हा ते भेटतात, सेम लाइकनेस जो आहे फेथचा, विश्वासाचा, जेव्हा ते लोक एकत्र येतात, प्रार्थना आहे, आनंद आहे, एकमेकाची देवाणघेवाण आहे. पुन्हा आम्ही आठवण करून देतो, मंडळी वॉचफुल आहे की त्यांचा पास्टर काय करत आहे, कुठं जात आहे, कशी सेवा करत आहे. आता बघा काय झालं. मग सोर पासून आम्ही आपला जलप्रवास संपिला. प्लतमेसास येऊन बंधुवर्गास भेटून त्यास येथे 1 दिवस राहिलो. म्हणजे बंधुवर्ग त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या ठिकाणी 1 दिवस राहिले. दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरास आलो आणि सुवार्तिक फिलिप याच्या घरी जाऊन राहिलो. हा 7 पैकी 1 होता. त्याला 4 अविवाहित कन्या असून ते ईश्वर संदेश देत असत. तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नामे कोणी एक संदेष्टा यहुद्याहून खाली आला. त्याने आम्हाकडे येऊन पौलाचा कमरबंद घेऊन आपले हात पाय बांधून म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो, ज्या मनुष्याचा हा कमरबंद आहे त्याला यरुशलेमात यहुदी लोक याप्रमाणे बांधून विदेशी लोकांच्या हाती देतील. आणि एक संदेष्टा आहे, तो येऊन त्या ठिकाणी म्हणाला की ज्याचा हा कमरबंद आहे त्याला यरुशलेमामध्ये लोक बांधतील आणि मग त्याला विदेशांच्या हाती देतील. आता काय झालं बघा, जे विश्वासणारे पौला बरोबर आहेत हे ऐकून आम्ही व त्या लोकांनीही तू यरुशलेमात जाऊ नये अशी त्याला विनंती केली. पौलाला त्या ठिकाणी पुन्हा विनंती करणार, तू यरुशलेमाला जाऊ नये. ज्या सुवार्तेपायी, ज्या उद्दिष्टापायी पौल निघालेला आहे त्या उद्दिष्टाच्या समोर अनेक वाण्या, अनेक गोष्टी येत आहेत की जाऊ नको, मरणार आहे, जाऊ नको, त्रास आहे, जाऊ नको, छळ आहे, अनेक हाल होणार आहेत, अनेक हाल अपेष्ट आहेत, अनेक त्रास आहे. आणि मग 13 वचन असं म्हणते बघा, तेव्हा पौलाने उत्तर दिले, तुम्ही रडून माझे मन खचवत आहे काय? म्हणजे तुम्ही माझ्यासमोर रडून माझं मन खचवत आहे का? तुम्ही मला काय म्हणत आहे की जाऊ नको? आता हा सगळा जो वॉच आहे, चर्च लक्ष देत आहे बरं का. चर्च वॉचफुल आहे की पौला सांगते काय होत आहे. प्रत्येक मंडळी वॉचफुल आहे, कारण जिथे जिथे त्यांना स्थापित केलेले आहेत त्याच्याविषयी कानावर येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आपण ते पत्रांमध्ये पाहतो की पौलाच्या संदर्भात असणाऱ्या वार्ता, पौलाच्या संदर्भात असणाऱ्या गोष्टी मंडळीच्या कानावर कशा येत आहेत, मंडळीला कोणकोणत्या न्यूज येत आहेत. आणि आपण पौलाकडूनच त्या वचनामधून गोष्टी शिकलेल्या आहेत की मंडळी वॉचफुल आहे. आणि काय होतंय बघा, तो असं म्हणतो, मी नुसतं बंधात पडण्यास नव्हे. तो म्हणतो, तुम्हाला काय वाटतं की मी जाऊन फक्त त्या ठिकाणी जाऊन जेलमध्ये जाण्यासाठी चाललोय? अहो मला जेलमध्ये जायचंय, अहो मला जेलमध्ये राहायचंय, मला आवडतं जेलमध्ये राहायला, मला आवडतं लोकांनी माझा छळ करायला. तो म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? मी नुसता बंधात पडण्यास नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामासाठी यरुशलेमात मरावयास देखील तयार आहे. काय डेडिकेशन आहे बघायचं, जबरदस्त डेडिकेशन आहे. तो म्हणतो, मी का चाललो यरुशलेमेला नुसता बंधात अडकायला? अरे मी बंधातच नाही बोलत आहे, मी ख्रिस्तासाठी मरायला देखील यरुशलेमेत तयार आहे. आणि म्हणून तुम्ही रडून दुःख करून मला अडखळण करता काय? तो ऐकत नाही. हे पाहून आम्ही स्वस्थ राहून म्हटले, प्रभूच्या इच्छेप्रमाणे हो. ते म्हणाले की आता आम्ही स्वस्थ राहिलो, कारण का हा काय करत आहे, ही इज नॉट एट ऑल लिसनिंग. त्याच्या समोर जे काही येत आहे त्याला तो बाजूला सारत आहे. माझा दृष्टिकोन काय, मी पुढे जावं. आणि मग अनेक लोक पुढच्या त्या प्रवासामध्ये तुम्ही बघितलं, अनेक लोक येऊन पौलाची समजूत काढू लागले की जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. आणि आपण पाहतो की देवाचा आत्मा ज्यावेळेस पौलासंती बोलतो भिऊ नको. हे फार जबरदस्त आहे बरं का. ही न्यूज जी आहे ती फार जबरदस्त आहे. का जबरदस्त आहे? कारण प्रभूचं वचन जे आहे, जे फिलिप्पीच्या पत्रामध्ये पौल फिलिप्पीला सांगत आहे की बाबा ही जी माझी बंधनं आहेत
हे जे माझं कष्ट आहे, हा प्रवास 21 अध्यायापासून पुढे जाणारा जो आहे, तो तीच गोष्ट वारंवार करत आहे. ज्या ज्या गोष्टी त्याच्या समोर येत आहेत त्याचा उपयोग तो सुवार्तेसाठी करत आहे. उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि न जाणो जर समजा इन कमिंग डेज आपल्या महाराष्ट्रामध्ये अँटी कन्व्हर्जन लॉ कधी आला आणि कालांतराने कधी आपल्याला तुरुंगवास करावा लागला. मला माहित नाही की किती लोक यासाठी तयार असतील. आपल्यामध्ये वकील आहेत, ते असं होऊ देणार नाहीत, नका करतील काहीतरी. पण जर समजा की आला आणि आपल्याला काही कारणास्तव जेलमध्ये जावं लागलं आणि आपण त्या ठिकाणी समजा असू जेलमध्ये, तर मी तुम्हाला सांगतो की इट विल बी लाईक ब्लेसिंग. का ब्लेसिंग म्हणत आहे तुम्हाला सांगतो. परिस्थिती कोणतीही असो किंवा कोणत्याही प्रकारची असो जी आपल्यावर येईल, आपल्यावर गुजरेल, पण त्याचा वापर सुवार्तेच्या प्रसारासाठी होणं फार गरजेचं. जर समजा तुरुंगवास आहे, त्या तुरुंगवासामध्ये किंवा तुरुंगामध्ये जर कोणती गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे, तर ते बंदिवान आहेत, त्यांना तुम्ही प्रभूचं वचन सांगू शकता. Wherever you are, utilize it for his glory. आपल्याला सगळ्यांना माहिती की पास्टर कोशी आहेत आपले फ्रेंड. तर आम्ही एकदा असं एक चॅट कॉल होता, त्याच्यामध्ये चायना मिशनरी एक होते आणि चायनाची जी मिशनरी आहेत ते त्यांच्या अनुभवाविषयी सांगत होते. तर आम्ही सगळेजण एकमेकांशी बोलत होते, सांगत होते की त्यांना येऊन पोलिसांनी कशा रीतीने पकडून नेलं आणि मग कशा रीतीने ते सिक्रेट वर्शिप होते. आपल्यासारखी वर्शिप त्या ठिकाणी चायनामध्ये होऊ नाही शकत. आपल्यासारखं आपण असं बसून त्याची वर्शिप होत नाही आणि कठीण परिस्थितीत मिशनरी त्यांचा अनुभव सांगत होते. आणि मग पास्टर कोशी पण तिथं अशी जात असतात आणि मग ते सांगू लागले की मागच्या आठवड्यामध्ये मी एका ठिकाणी गेलो आणि आम्ही भक्ती घेत होतो आणि अचानकपणे पोलीस आले आणि पोलीस आल्यानंतर त्यांनी आम्हाला अडवलं आणि सांगितलं या ठिकाणी काय घेत आहे. तर तो मिशनरी जे आहे ते म्हणाले की नाही, आम्ही या ठिकाणी असं गॅदरिंग करत आहे. आणि मग त्यांनी आमचे बॅग्स उघडायला चालू केलं, त्याच्यामध्ये काय आहे तर बायबल्स वगैरे जे आहेत ते त्यांनी बघायला चालू केलं. आपल्याकडे जे मोबाईल ॲप आहे त्याच्यामध्ये बायबल आहे. चायनामध्ये बंदी आहे बरं का, तुमच्यामध्ये मोबाईल ॲप खोलू नाही शकत तुम्ही बायबल्स. तर त्यांनी खोलायला चालू केले की बायबल्स आहेत त्या, तर बायबल वगैरे काही नव्हते आणि मग त्यांनी त्या ठिकाणाहून गेले. तर जेव्हा तो चालू होतं डिस्कशन, तर त्याच्यामध्ये कोशींचं रिॲक्शन सगळ्यात जबरदस्त होतं. ते काय होतं काय माहिती का, ते अचानक काय म्हटले, ओ मॅन चँग, अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन कधी जात नाहीस. मग सगळे म्हणजे मला असं फेस करायचं आहे, मला असं जायचं आहे आतमध्ये, मला कोण कधी असं पकडेल का बघत आहे मी, मला असं काय नाही होत आहे. म्हणजे की हे फार अद्भुत आहे. का अद्भुत आहे? कारण आपल्याकडे येणारी प्रत्येक जी सिच्युएशन आहे, आपल्या समोर येणारी प्रत्येक जी गोष्ट आहे, त्याचा वापर आपण कोणत्या दृष्टिकोनातून करत आहे. आणि जर समजा या ठिकाणी बसून आपण एवढ्या सुंदर रीतीनं त्याची भक्ती करू शकतो, त्याचं गौरव करू शकतो. इन एनी प्लेस वी नीड टू बी रेडी टू ग्लोरीफाय हिम. ओके, दॅट कॅन बी अ जेल, दॅट कॅन बी युअर वर्क, दॅट कॅन बी एनी प्लेस. आणि अजिबात त्या ठिकाणी काय कन्व्हर्जन वगैरे नाही बरं का. ओ आम्ही जाऊ याला बाप बुडवतोच पाण्यात फटाक करून, पण ते नाहीये बरं का. प्रभूनं फार सुंदर रीतीनं जिथं तुम्ही जाल त्या ठिकाणी त्याचा वधस्तंभ तुम्हाला गौरवण्याची संधी आहे. इट्स नॉट अबाउट द कन्व्हर्जन, इट्स नॉट अबाउट अरे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा तुमचं चांगलं होईल, तुमचं बरं होईल. इट्स नॉट अबाउट दॅट. इट्स अबाउट हिज ग्लोरी ऑन द क्रॉस. त्याचं येणं, त्याच्या येण्याचं महत्व, त्याच्या येण्याचं कारण, तो किती गौरवी आहे, त्याची सुवार्ता, हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आणि हो, प्रत्येक सृष्टीला समजावं की तो कोण आहे. आणि म्हणून पॉल असं म्हणतो की मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला काही अडथळा होत होता का? होतं नाही. माझ्या प्रवासामध्ये ज्यावेळेस मी जात आहे, केंद्रामध्ये गेलो आहो, त्या ठिकाणी लोक मला बघत आहेत. जेव्हा तो साप माझ्या अंगावर चढला, लोक म्हणत होते आत्ता मरतो की नंतर मरतो, आत्ता मरतो की नंतर मरतो, कारण ते सापाला ते श्रापित असं समजत होते. आणि लोक विचार करत होते कधी हा मरतो. परिस्थिती कठीण आहे, पण त्याचा उपयोग मी सुवार्तेसाठी केला. अडथळा आला का? तो अडथळा का नाही आला? इनफॅक्ट मी त्याचा उपयोग त्या सुवार्तेच्या वृद्धीसाठी करून घेतला, साधनीभूत झाला.
ट्रायल्स, टेम्पटेशन्स, हाल, अपेष्टा, वार, हे सगळे मी घेतले अँड देन टर्न आउट टू ग्लोरिफाय हिम. किती जबरदस्त आहे बघा. देवाचे असेच हे महान लोक होते. आणि इतिहासामध्ये पण आपण बघतो, जेव्हा आपला बंधू मार्टिन लुथर ज्या वेळेस होता या पृथ्वीवर, आणि जेव्हा त्यानं ज्या वेळेस थिसिस दिले, उठाव केला, आणि अशा वेळेला त्यानं ही संधी शोधली की जेव्हा कधी त्याला कोर्ट रूम समोर नेतील तेव्हा त्यानं त्या ठिकाणी काय बोलावं. हे फार इम्पॉर्टंट आहे की संधीचा वापर प्रभूच्या गौरवासाठी करणं, ढळून किंवा घाबरून पळून न जाता ते गौरवासाठी प्रभूच्या कसं करणं, त्याचा वधस्तंभ कसा तुम्हाला गाजवता येईल तो विचार करणं. हाऊ कॅन आय शेअर द ट्रूथ ऑफ द गॉस्पल टू द पीपल अराउंड मी. कसं मी सांगू, संधी मिळाली उपयोग कसा करू. मूर्खपणा नाही बरं का. आजकाल येशूच्या नावाची टिंगल टवाळगी खूप जास्त चालू आहे, कारण काही मूर्ख लोकांमुळं. पण त्या सुवार्तेचं सौंदर्य सांगण्याची जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्यानं मागं हटू नका. जी आज काही टिंगल टवाळकी चालू आहे याचा उपयोग, याच्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला विचारतील, तुम्ही योग्य रीतीनं सुवार्तेचं सौंदर्य लोकांसमोर मांडू शकता. मान खाली घालू नका त्यावेळेस, तर मान सरळ करून त्याचा वापर करा, कारण त्याची गरज आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही शेम नाहीये बोलायला की ज्या कोणी मूर्ख लोकांमुळे हे सगळं चालू आहे तुम्ही त्यांना मूर्ख लोकांसमोर म्हणावं, काहीच हरकत नाही. आणि त्यांना सांगावं की ते मूर्खपणा करत आहेत, कारण त्यांना सुवार्ता ठाऊकच नाही. ते स्वतःची पोट भरत आहेत, बिंदास सांगा. पण त्याचबरोबर सुवार्तेचं सौंदर्य, तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त, मरणावर विजय मिळवलेला गौरवी प्रभू, सांगण्यासाठी कधीच लाजू नका, कारण ते सत्य आहे. आणि त्या सत्यासमोर तुम्ही आणि मी त्याला मान खाली घालू नका. आणि पॉल म्हणतो की पहा मंडळी, मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या. किती इम्पॉर्टंट आहे बघा. काही लोक मध्ये, अरे तो तुझा जिवंत देव ना, तू जेलमध्ये तुरुंगामध्ये आहेस, सोडवू नाही का शकत तो तुला, हसतील ना ते, ह्याचा उपयोग करा. पॉल म्हणता की या प्रत्येक गोष्टीचा उपयोग झाला. त्याचं उदाहरण किती सुंदर आहे बघा 16व्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या. त्याला पकडलं तो तुरुंगवासात गेला. अँड व्हॉट ही वॉज डुईंग ओव्हर देयर, अरे मुझको कोई तो छोड़ो यहां से, अरे कोणीतरी बेल करा माझी, अरे कोणीतरी मला इथून बाहेर काढा रे. नॉट ॲट ऑल. तो त्या ठिकाणी आहे, सिला त्याच बरोबर आहे, तो प्रार्थना करत आहे. तर मला ज्या गोष्टी घडल्या त्यांना अडखळ झालं का सुवार्तेला, बोलतो नाही, बाहेर जे करत होतो ते आज जाऊन करत आहे आता मी. आणि तीच गोष्ट होत आहे, पाय खोडात अडकलेले आहेत, आज काय करत आहे, अरे मी माझ्या मुखाने करू शकतो, आणि तीच गोष्ट करत आहे. परिणाम काय झाला, अहो गौरव करत असताना अनेक बंदिवान आजूबाजूला आहेत आणि ते ऐकत आहेत. जेव्हा जेलचे दरवाजे खुलले सगळ्यांना पळावं असं झालं. कुठं, बाहेर, बोलते नाही, पॉलाच्या दिशेने. दे हर्ड द ट्रुथ. जे बाहेर करत होता ते आत करत आहे. ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सुवार्तेला साधनीभूत झाल्या, मदतनीस झाल्या, त्याच्या वृद्धीसाठी झाल्या. म्हणून मी उदाहरण दिलं तुम्हाला, अरे मला बाण लागला, ओहो दुखा लागले खूप, काय करू मी, ह्याला मलम कसा लावू, हा काढू कसा, याचा उपयोग मी त्याच्या विरोधात केला, साधनीभूत केला. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय तो पुढे सांगत आहे बघा. पुन्हा आपण जाऊया 21व्या अध्यायामध्ये, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. प्रेषितांची कृत्ये अध्याय 21 18 वचनापासून पुढे. तो यरुशलेमेत गेला. मग दुसऱ्या दिवशी पॉल आम्हा सुद्धा याकोबाच्या येथे गेला आणि सर्व वडील वर्ग तेथे आला.
तेव्हा त्याने त्यास भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्य देवाने विदेशी लोकांमध्ये केली त्यापैकी एक एक सविस्तर सांगितले. तो त्या ठिकाणी गेला आणि सविस्तर सांगितलं त्यानं काय काय घडलेलं आहे, काय काय त्या ठिकाणी झालेलं आहे. याकोब आणि त्याचबरोबर सगळ्यांना. तुम्हाला माहिती आहे ना, यरुशलेम चर्च पास्टर कोण आहेत? पेत्र, याकोब, योहान. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो याकोब आहे आणि याकोबाला तो सविस्तर सांगत आहे. हे सांगितल्यानंतर ते ऐकून त्यांनी देवाचे गौरव केले. त्याला म्हटले, भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे यहुद्यामध्ये किती हजार लोक आहेत हे तू पाहतोस. ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. तुझविषयी त्यास असे कळण्यात आले की तू विदेशी लोकात राहणाऱ्या सर्व यहुद्यास मोशेचा त्याग करायला शिकवतोस आणि आपल्या मुलांची सुनता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगतोस. तर आता काय करावे? तू आला आहेस हे ते खचित ऐकतील. यास्तव आम्ही तुला जे सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्या 4 जण आहेत. त्यास घेऊन त्यांच्यासह तू व्रतस्थ हो आणि त्यांचे मुंडन करावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. म्हणजे तुझ विषयी जे कळविण्यात आले आहेत त्यात काही अर्थ नसून तू स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागतोस असे सर्वात समजेल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा विदेशा संबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की त्यांनी मूर्तीस आपले पदार्थ, रक्त, गुदमरून मांडलेले प्राणी, व्यभिचार यापासून आपणास राखावे. तेव्हा पौल त्या मनुष्यास घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्या बरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला आणि ज्या दिवशी त्याच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहोत असे त्याने दर्शवले. कारण का? सुवार्तेला अडखळण नको व्हायला. या सर्व गोष्टींद्वारे सुवार्तेला काही अडखळण न व्हायला. कारण का? या संधीचा तो त्या ठिकाणी पुन्हा वापर करत आहे. 21 अध्यायापासून प्रेषितांच्या शेवटल्या अध्यायापर्यंत व्हॉट पॉल इज डुईंग एक्झॅक्टली. प्रत्येक गोष्ट जो आहे, प्रत्येक फोकस जो आहे याकोब त्याला म्हणाला, प्रॉब्लेम झालाय बरं का तुझ्यामुळे भाऊ. तू जे काही करत आहेस त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालाय. तू गलती यामध्ये जे ओरडून ओरडून सांगितलं, सुनतेची गरज नाही, नवसाची गरज नाही, कशाची, हे तू सांगितलंय हे यहुदी मधून ख्रिस्ती झालेल्या लोकांच्या कानी पडलंय. तुझ्यावर लोक चिडलेले आहेत. तू काय तो म्हणजे हे सगळं कानावर आहे, त्याच्या ऐकत आहे. तो त्याचा दृष्टिकोन एकच आहे की हाऊ कॅन आय युटिलाइज दिस टाइम टू ग्लोरिफाय द क्रॉस. समजा सगळ्या गोष्टी आहेत पण माझं ध्येय फार क्लिअर आहे. लोकांनी मला सांगितलं की यरूशलेमात जाऊ नको, माझं ध्येय फार क्लिअर आहे. पौलाचं ध्येय फार क्लिअर आहे प्रियानो. तुम्ही बघा तुमच्या बायबलमध्ये, मला ठाऊक नाही की पुढचा जो ब्लॅक मथळा आहे, काळा मथळा जो आहे, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की दंगा झालेला तुम्हाला दिसतो का? त्या ठिकाणी बघा, यरूशलेममध्ये दंगा झाला. अरे, आणि हा दंगा झालेला लोक ओरडले, त्याच्या कानावर आले, त्याच्या अंगावर आले आणि मग एवढे चिडलेले आहेत, एवढे संतापलेले आहेत. घटना काय घडलेली आहे बघा. ही काय साधी सुधी घटना नाही बरं का. पौलाला लिटरली त्यांना मारून टाकायचं. आणि तो मजेशीर आहे, कॉमेडी आहे तो खूप मोठी. तुम्हाला जर कॉमेडी बघायची आहे बायबलमध्ये तर ही कॉमेडी बघा. ही तर एकदम जबरदस्त कॉमेडी झालेली आहे. कॉमेडी काय मी तुम्हाला सांगतो. झालंय असं बघा, पुढचे 7 दिवस पूर्ण होणार होते तेव्हा आसियातील यहुदी यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चितवलं. यहुदी लोक आले. ओके, एक फिल्म जी असते ना, फिल्म सीन, तशा प्रकारचा सीन आहे बरं का. पौलावर एक मॉब जो आहे तो चिडलाय. यहुदी लोक चिडलेले आहेत आणि यहुदी लोक चिडून काय करायलेत, ते आजवर हात टाकून आवळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांना धावा धावा, आपले लोक यरूशलेम, नियमशास्त्र हे स्थळ याविरुद्ध जो सर्व ठिकाणी सर्वात शिकवतो तो हाच आहे. शिवाय याने हेलेन्यास मंदिरात आणून पवित्र स्थान विटाळले. अहो विदेशी लोकांना पण मंदिराच्या आत आणलंय. तुम्हाला आठवतं पौलाची शिकवण, नियमशास्त्र कर्मांद्वारे तारण नाही, तारण फक्त कृपेनं विश्वासाच्या द्वारे आहे. अरे काय जबरदस्त त्याची शिकवण. आणि हे लोक जे आहेत यहुदी, त्या चिडले, दात होट खात आहेत, ह्याच्या अंगावर आलेत, ह्याच्यावर हात पण टाकलाय, म्हणजे याला मारा लागलेत. फार डेंजर चालू आहे या ठिकाणी बरं का. आणि हे सगळं कुणाला माहित आहे? फिलिप्पे. अ चर्च इज वॉचिंग. काय होत आहे ह्याच्याबरोबर, कारण चर्चची स्थापना झालेली आहे, त्यांच्याबरोबर 2 वर्ष राहिलाय, सगळं काय झाल्याने यरूशलेमेत आलाय. आता बघा काय झालंय. तेव्हा त्यांनी इफिस्करास याला पूर्वी त्याच्याबरोबर नगरात पाहिले होते, त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती. तेव्हा सर्व नगर गलबलून लोकांची एकच गर्दी झाली. त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद झाले. मग ते त्याला जिवे माराव्यास पाहत असता
पलटणच्या सरदाराकडे बातमी आली की येरुशलेमात गडबड उडाली आहे. एक सरदार होता, तो पलटणचा एक सरदार आहे, आणि त्याला बातमी आली की गर्दी उडाली येरुशलेममध्ये. तेव्हाच तो शिपाई व जमातदार याच घेऊन त्याचकडे खाली धावत गेला. म्हणजे तुम्ही विचार करा ही न्यूज कशी पसरली असेल की एका माणसाला मारायला मॉब जमलाय, गर्दी उडाली आहे, आणि पलटणचा जो सरदार आहे, मोठा सरदार म्हणजे पलटण आहे, त्याच्याकडे कानी गेले की खूप गोंधळ आहे येरुशलेममध्ये, काहीतरी कर. तेव्हाच तो खाली शिपाई जमादार यास घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. शिपाई व सरदार यास पाहून ते पौलाला मारताना थांबले. विचार करा किती वेळ मारत असतील. मग याला नुसतं मारतात आणि किती मारत असतील मला ठाऊक नाही. तुम्ही तुमच्या मुंबईमध्ये आपल्या जर कधी लोकल ट्रेनचे येतात, कारण मी फार प्रवास केला लोकल ट्रेनचा, मला ठाऊक आहे. जर समजा एखादा पाकिट मार सापडला हातामध्ये, ओके, तर त्याची पब्लिक धुलाई होते. आणि ते पब्लिक धुलाईचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, म्हणजे मी हे पाहिलंय बरं का, आणि मी हे पाहिलं, डोळ्यांनी पाहिलेलं आहे की पब्लिक धुलाईचा अर्थ काय की पब्लिक त्याला मारत आहे. ओके, तर मग आता इथून एखादा माणूस आला, तुम्ही अरे क्या हो रहा है, तो बोलतो अरे पाकिट मार मिलाय, तो क्या कर रहा है, मार आहे. तर ह्याला काहीच घेणं देणं नाहीये, हा ह्याच्या कामाला चाललाय. तर पाकिट मार मिलाय उसको मार रहे, तर हा चाललाय कामाला, तर पाकिट मार मिलाय उसको मार रहे, तो घुसतो गर्दीत, तो पण मारतो, त्याला काहीच घेणं देणं नाहीये, तो पण मारतो, तिथून बाहेर येतो आणि मग 4-5 शिव्या देतो त्याला. ठीक आहे, 4-5 शिव्या देतो आणि तिथून निघून जातो. आणि मी एकदा थांबलेलो होतो आणि असं चालू होतं आणि मी पाहते की कोणी पण असं येतंय, क्या हो रहा है, आणि एकच नाही बरं का, क्या हो रहा है, क्या पाकिट मार मिलाय उसको मार रहा है. आणि लिटरली त्याला ज्यावेळेस पोलीस घेऊन पण चाललेत, त्याचं पाकिट मारलं नाही, काय नाही, असा पण चाललाय. तर क्यू लेके जा रहे, पाकिट मारायचं, पोलिसांसमोर त्याला मारतोय. म्हणजे त्याला काहीच घेणं देणं नाहीये, पण तो मारत आहे त्याला. तुम्ही विचार करा, त्या वेळीमध्ये पौलाला मारतायत लोक, कंटिन्यूस मारायला लागलेत, कधी पण मारायलेत, जोपर्यंत जमादार जो आहे तो शिपायांना घेऊन खाली येत नाही. आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिलं तेव्हा ते थांबले. म्हणजे किती मारत असतील बिचाऱ्याला. ओके, आता हे इम्पॉर्टंट काय मी तुम्हाला सांगत आहे, हा बिचारा मार खात आहे, मग ते त्याला जिवे मारायला पाहत असता. म्हणजे त्यांचा प्लॅन काय होता की याला आता जिवेच मारायचं. ओके, म्हणजे याला जिवे मारून टाकायचा, हा त्यांचा प्लॅन आहे. 33वा वचन, तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरलं. आता बघा, ज्याला मारत आहेत ना त्यालाच धरलं, त्याला विचारलं नाही का, कारण पुढे बघा दिसतंय, आणि 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. त्याला विचारलं पण नाही तुझी चूक काय बाबा. म्हणजे पब्लिक जर ह्याला मारतंय म्हणजे हा काहीतरी गुन्हेगार आहे. मग ह्याला पकडल्या हा साखळ दंडांनी बांधलं. काय झालं बघा, आता साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. मग हा कोण, याने काय केले असे विचारले. बांधलं, बाजूला आणलं, मग विचारलं हा कोण, ह्याने काय केलं, ह्याला का मारताय. तेव्हा लोकातून कोणी काही ओरडले. या गलबल्यामुळे त्याला खात्रीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गडीत नेण्याचा हुकूम केला. त्याला म्हटलं उचलायला, ह्याला काय करा, ह्याला उचला आणि गडीत घेऊन चला. आता बघा काय झालं, तो पायऱ्यांवर आला. असे झाले की लोकांच्या दंडगाव्यामुळे शिपायांनी त्याला उचलून घेतलं. म्हणजे एवढी गर्दी होती, एवढा गलबलाट होता, एवढं मारलेलं होतं, हा रक्तबंबाळ झालेला माणूस. आता ह्याला घेऊन कसं जायचं, गलबला एवढा आहे, लोक पुन्हा त्याच्यावर आयुष्याला मारायला येतात. मी तुम्हाला म्हटलं ना, जाता जाता पोलिसांसमोर पण चार्ट ठेवून जातात. म्हणजे एवढे चिडलेले आहेत लोक ह्याच्यावर. आणि म्हणून शिपायांनी काय केलं, ह्याला उचलून घेतलं. आणि उचलून घेऊन, कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून याची वाट लावा असं ओरडत होते. काय ओरडत होते, याची वाट लावा. मग इथं कॉमेडी आहे बरं का. कॉमेडी काय बघा, उचलून घेतलंय, सगळे शिपायांनी उचलून घेतलंय, ते निघालेले आहेत, ह्याची वाट लावा ओरडतायत. मग पॉल गडीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटलं. तो जो सरदार आहे ना त्याला उचललंय बरं का पॉलाला. तुम्ही विचार करा, मार खाल्लाय, रक्तबंबाळ झालाय, आणि याच्यामध्ये सरदार आलं. सरदार, त्यामध्ये पण सरदार बघतो, सरदार पण याच्यात. ओके, आणि म्हणतो काय माहितीये का सरदाराला, मला आपल्या बरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का. त्याचं डोकं किती शार्प आहे बघा. त्याच्यामध्ये पण तो हेलेनी भाषेत बोलतो त्याच्याबरोबर.
आता पुन्हा मला वाटतं आपण ह्याच्या युथच्या वेळेस ना, युथच्या वेळेस आम्ही टंग्स विषयी तुम्हाला सांगितलं ना, की पौलाला अनेक भाषा येत होतात. स्मार्ट किती आहे बघा, कारण तो परराष्ट्रीय सेवक, परराष्ट्रीय प्रेषित, त्याला माहित आहे की ह्याच्यासाठी मला कुठल्या भाषेत बोलायचं, आणि तो काय करतो स्मार्टली त्यावेळेस, म्हणजे त्याचं डोकं किती शाबूत आहे बघा, म्हणजे मारलेलं आहे त्याच्यामध्ये पण म्हणतो, हेलेनी भाषेत म्हणतो मला आपल्या बरोबर जरा बोलायचं आहे. टेरिबल आहे बघा काय होतं. मग तो माणूस काय म्हणतो, तुला हेलेनी भाषा येते काय? म्हणजे त्याचा शार्पनेस पहा किती जबरदस्त आहे, की हे सगळं चालू, मारधाड चालू, लोक आरडाओरड करतायत, खांद्यावर घेतलंय आणि निघालं, मला जरा बोलायचं आहे. म्हणजे ह्याला खांद्यावर उचललंय, आता ह्याला घेऊन जायचं आहे, काय वाचवायला ह्याला बघायला आलेत, आणि ह्यात पण काय म्हणतो, मला जरा बोलायचं आहे. आता म्हणतो तुला हेलेनी भाषा येते? तर म्हणतो ज्या मिस्राने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या 4000 मारेकरास रणातून नेले, तो तूच आहेस की काय? तुम्ही बघितलं आता काय झालं या ठिकाणी. म्हणजे ऍसून त्याचा शार्पनेस, ओके, त्याची क्षमता पाहिल्यानंतर तो जो सरदार आहे तो अचंबित होतो, आणि तो काय म्हणतो बघा त्याला असं म्हणतो, अरे ज्या मिस्राने थोड्या दिवसामागे बंड उठवून 4000 मारेकरास रानात नेले, तो तूच आहेस का? तुम्ही विचार करा, तो असं विचार करत आहे, तू आहेस कोण? म्हणजे 4000 लोकांना ज्याने उचलून रानात नेले, तो मिस्त्री वगैरे असं काय तू? अरे तू आहेस कोण? तुम्ही विचार करा ह्याची क्षमता किती डेंजर आहे, कारण तो सरदार अचंबित होत आहे की हा एवढा कूल कसा काय असू शकतो, ह्या एवढ्या गोंधळामध्ये हा असं कसं काय बोलू शकतो. मग काय झालं बघा, तेव्हा पौलाने म्हटले, मी किलिकियातील तार्सस्कर यहुदी आहे, हलक्या नगराचा नव्हे, राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या. म्हणजे हे सगळं चालू आहे, हे भाऊ काहीतरी वेगळंच प्लॅन आहे यांचा. ते म्हणतात की बाबा मी काय हलक्या नगराचा नाहीये, तुला काय वाटलं मी कोण आहे? मी तार्सिस्कर यहुदी आहे. हलक्यानं इकडे 4 आणि 8 वाटलो का तुला? म्हणजे जसा तो म्हणतो ना, अरे 4000 लोकांना घेऊन जाणार तू आहे का? बोलतो ते सोड, तो हे नाही म्हणत, नाही मी नाहीये. तो म्हणतो जे समजतो ते समजतो, मला जे सांगायचं ते तुला सांगतो. हे फार इम्पॉर्टंट आहे या सर्व गोंधळामध्ये. जे झालेलं आहे पौलाला, याचा उपयोग तो कशा रीतीने टर्न आउट करतो बघा. तो काय म्हणतो मी आपल्याला विनंती करतो की लोकांबरोबर बोलण्याची परवानगी मला द्या. या सगळ्या गोंधळाचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होत आहे माहितीये का? मला लोकांबरोबर बोलायचंय. त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हातानं खुणवलं, आणि अगदी निवांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत बोलू लागला. हाऊ शार्प इज सी. पहिला बोलतो तिकडे हेलेनीत, तो त्याला म्हणतो मिस्री. आता उतरतो तर मला बोलण्याची परवानगी द्या, उभं राहिल्यावर लगेच इब्री भाषेत चालू करतो. काय शार्प माणूस आहे हा. का माहितीये प्रियांनो? त्याचं नाव मंडळीवर प्रेम आहे. ख्रिस्तानं त्याला एका विशेष सेवेसाठी पाचारण केलेलं. आणि मला माहित नाही की कधी जर समजा एखादा पिक्चर पौलावर मला जर काढायचा आहे तर त्याचा ऍटिट्यूड फार जबरदस्त असेल बरं का. कारण लोक दंगा करत आहेत आणि तो म्हणतो की त्यांना हातानं खुणवलं गप्प बसा म्हणून. त्यानं कसं खुणवलं असेल मला माहित नाही बरं का. या ठिकाणी लिहिलं नाही कसं खुणवलंय, असं केलंय की असं केलंय. वी रिअली डोंट नो की त्यांना कसं थांबवलंय त्यांना. पण त्याचा ऍटिट्यूड जर या ठिकाणी बघितला तर तो काही साधा दिसत नाही आपल्याला. कारण तो त्या मिस्राबरोबर, तो त्या सरदाराबरोबर एका भाषेत बोलतो आणि त्याला एका वेगळ्या टोन मध्ये सांगतो की तो कोण आहे, तुला काय हलक्या नगराचा वाटलो काय मी वगैरे. आणि जेव्हा तो खाली उतरून परवानगी मागतो, उभा राहिल्यावर एका वेगळ्या ऍटिट्यूडने बोलायला चालू करतो. हे फार एक वेगळं आहे पौलाचं व्यक्तिमत्व. आता मी तुम्हाला का पिक्चरायझेशन करून दिलेलं आहे किंवा का मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे, उद्देश काय याच्या मागे? ह्याच्या मागे उद्देश हा आहे की जी कोणती संधी पौलाला मिळालेली आहे त्या संधीचा वापर त्याने एकाच गोष्टीसाठी केलाय, आणि ते म्हणजे ख्रिस्ताचं गौरव व्हावं. आणि म्हणून तो फिलिपाच्या लोकांना असं ही गोष्ट सांगत आहे की फिलिपेकरांनो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. बंधुगणांनो, असं म्हणाल्यावर जी सुरुवात पौल करत आहे
ती सुरुवात अशी आहे की ज्या ज्या गोष्टी मज बरोबर घडल्या त्या सुवार्तेला कधी अडथळा मी होऊ नाही दिल्या. काय झालं असतं बघा, तर म्हणतो मला मारलं, मी काय करावं, अय्यो लागलं मला, मी बसावं इथं, लोकांनी मला लय मारलो, काय करू, नाही, याचा उपयोग मी कसा टर्न आउट करू. अरे मला लोकांनी खांद्यावर घेतला, त्यातून मी चाललोय, आता मी काय करावं. त्याचा शार्पनेस किती जबरदस्त आहे, त्याचा माइंड किती शाबूत आहे, कारण त्याच्या जीवन जगण्याचा, त्याच्या पाचारणाचा उद्देश एकदम क्लिअर आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण पुढे पाहतो की त्यानं उभं राहिला आणि मग बंधुजन आणि वडील लोकांना, मंडळीला त्यानं जी भाषणाला सुरुवात केली सॉरी, ती फार इम्पॉर्टंट होती. आणि त्यानं मग फार सुंदर सुवार्थ सांगितली, त्याला कसं बदलण्यात आलं, कशा रीतीनं तो स्टेफनाच्या ज्यावेळेस रक्तपात होत होता त्याचा भागीदारी तो कसा होता, कशा रीतीनं स्टेफनाला मारत असताना मी कोण आहे याचं इंट्रोडक्शन तो देतो. तुम्हाला काय वाटलं मी कोण आहे, तुम्ही आता जे मेहनती करताय मी ऑलरेडी करून बसलोय, ते सांगण्याची त्याची जी पद्धत आहे ती फार विलक्षण आहे. आणि मग ज्यावेळेस तो सुवार्तेला सुरुवात करतो ती कशी आहे, पुढे जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, पॉल फार जबरदस्त रीतीनं तो जो उभा आहे ना सरदार, त्याला पण एक मस्त छान टोला देतो. तो त्याला म्हणतो, ज्याला तू उचललंस, ज्याला तू घेऊन चाललायस, मी रोमन नागरिक आहे म्हणून सांगतो त्याला, आणि तो 4 हात लांब होतो मग त्यापासून. म्हणजे त्याचा जो शार्पनेस आहे, जी संधी आहे, त्याचा वापर ज्या रीतीनं पॉल करतो सुवार्थेसाठी, ते एकदम जबरदस्त आहे. आणि म्हणून जेव्हा आपण फिलिप्पे करास, मी आपण पुढे जात नाही बरं का, पण जेव्हा आपण फिलिप्पे करास पत्र वाचतो आणि फिलिप्पे करास पत्राचे हे जे वचन आहे 12 इकडे येतो, त्या वचनामध्ये जेव्हा तो म्हणतो मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा होता, त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. ही जी तो गोष्ट बोलत आहे, पुन्हा एकदा तो मंडळीला ही आठवण करून देतो त्याचं पाचारण काय आहे. मग तुम्ही स्वतःहून मला बघितलं की मी जेलमध्ये असताना, तुम्ही स्वतःहून हे ऐकलं की मला कशा रीतीने यरूशलेम मध्ये उचललं, तुम्ही हे स्वतःहून ऐकलं की मला कशा रीतीनं मारलं, तुम्ही हे स्वतःहून ऐकलं की तुम्ही हे पाहिलं की कशा रीतीनं मला कैद्याप्रमाणे मरूस तोपर्यंत पाडलेला आहे आणि टाकलेला आहे. प्यानो, ही पौलाची साक्ष फार जबरदस्त आहे. आणि म्हणून 13व्या वचनापासून तो पुढे असं म्हणतो, म्हणजे कैसराच्या सर्व हुजरातीत व इतर सर्व माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत, अशी त्याची प्रसिद्धी झाली. म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या अडचणी आहेत, जे कष्ट आहे, ओके, त्याचं कारण फक्त एकच आहे. आणि ते कारण काय आहे, तर प्रसिद्धी त्याची कशासाठी झालेली आहे, तर ती ख्रिस्तासाठी. आज या 2 वचनांकडे आपण ज्यावेळेस मनन करत आहोत, पहिलं वचन आपल्याला फार अद्भुत रीतीने सांगतं की पौलाचे एकंदरीत पाचारण काय आहे, आपल्याला शिकवतं की त्याचा फोकस काय आहे. कितीही मोठी दुःख, संकट, त्रास, हाल, अपेष्टा आहेत, त्याच्यामध्ये त्याचा फोकस, त्याला असलेलं पाचारण एकदम जागृत त्याला ठेवत आहे. मी मंडळीला एनकरेज करतो की जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मध्ये आहात, मी तुम्हाला सांगेन की आपलं पाचारण लक्षात घ्या, ख्रिस्ताची घोषणा करणं. आपण एकाच गोष्टीसाठी पाचारण करण्यात आलेले लोक आहोत, ते म्हणजे ख्रिस्ताची घोषणा करणं. या ठिकाणी एकत्र जमण्याचा आपला उद्देश काय, की आपण या ठिकाणी यावं आणि म्हणावं की दे बाप्पा, माझी गरज ही, माझी गरज ती, मला हे हवंय, मला ते हवंय, आणि त्यासाठी मी तुझ्या भक्तीमध्ये एकत्रित आलेलो आहोत. ऍब्सोल्युटली हॅरेसी आहे ती. जे लोक भक्तीमध्ये येत आहेत आणि स्वतःसाठी, स्वतःच्या देहाच्या आणि भौतिक गोष्टींच्या पुरवठ्यासाठी जर येत आहेत आणि जर पुलपीटवरून तशा प्रकारचे संदेश लोकांच्या कानी येत आहेत, तर ती हॅरेसी आहे, ती मंडळी बिलकुल नाहीये. ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताच्या लोकांसाठी की त्यांनी एकत्रित यावं, ख्रिस्ताचं गौरव करावं आणि ख्रिस्त अधिक चांगल्या रीतीने कसा गौरवला जाईल, हा एकमेव उद्देश, हे एकमेव कॉन्सन्ट्रेशन, हे एकमेव फोकस त्यांचा असावा. आणि त्यासाठी मंडळी आहे. मंडळी ख्रिस्ताचं गौरव आहे, मंडळी ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहे. त्या ठिकाणी माणसाचं गौरव कधीच नव्हे, माणूस उंचावला जावा असं कधीच नव्हे, स्वतःच्या लाभासाठी कधीच नव्हे, तर ख्रिस्त कसा गौरवला जाईल, हा एकमेव उद्देश मंडळीचा आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण मंडळीकडे पाहतो, ज्यावेळेस पॉल त्या गोष्टींकडे पाहतो, पॉल म्हणतो की मी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्याच्या गौरवासाठी केलेला आहे. सुवार्तेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडखळा नाही. कारण आपल्याला मंडळी म्हणून ज्या ज्या वेळेस संधी मिळते, आपण या ठिकाणी काय येतो, त्याचं गौरव करावं,
प्रभूच्या वचनाने भरलं जावं आणि बाहेर जाऊन त्याच्या गौरवासाठी देह आणि देहाच्या वासनांबरोबर लढावं. त्यासाठी आपलं पाचारण आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमत आहोत की हे जे जग आहे ते अनेक प्रकारच्या वासनांनी आणि देहाच्या अनेक प्रकारच्या लोभांनी भरलेलं आहे आणि हे फार डेंजर आहे. ह्याच्यामध्ये जग आणि जगातल्या गोष्टी घेऊन इथे यावं, जगच मागावं, बाहेर जावं, जगच घ्यावं, त्यासाठी मंडळी नाही आहे. जे बाहेर आहे ते लढण्यासाठी देवबापानं तुम्हाला आणि मला या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे की आपण या ठिकाणी यावं, त्याच्या वचनावर मनन करावं, बंधुगणांची सहभागिता करावी. हे आपला मेन उद्देश आहे. आणि पॉल तीच गोष्ट मंडळीला सांगत आहे. तो म्हणतो की मी कशासाठी आहे, माझं पाचारण काय आहे. तो म्हणतो सुवार्तेला कोणत्याही प्रकारचं अडखळण माझ्या कुठल्याही गोष्टीनं होऊ नाही दिलं. इनफॅक्ट मी त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग, त्याचा वापर सुवार्तेच्या वृद्धीसाठी केला. जे लोक त्या ठिकाणी होते, पौलाला मारत होते, तुम्हाला काय वाटतं ते प्रत्येकाचं तारण झालं? प्रत्येकानं तारलंच पाहिजे? बोलतो नाही. वृद्धी कुणाची होत आहे, नाव कुणाचं गाजवलं जात आहे? ख्रिस्तासाठी. दुसरी जी गोष्ट आहे जी दुसऱ्या वचनामध्ये अतिशय इम्पॉर्टंट आपल्याला दिसते, जी आपल्याला स्वतःहून विचार करणं फार गरजेचं आहे. आज सोकॉल्ड आधुनिक ख्रिस्ती जगामध्ये एक ट्रेंड आहे आणि तो फार डेंजरस ट्रेंड आहे की आम्ही ख्रिस्ती आहोत ना म्हणून आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्ही विश्वासामध्ये चालत आहे, मी बायबल वाचत आहे ना म्हणून मला खूप त्रास होतो, मला खूप जास्त अडखळ नाही, मला खूप वेदना आहेत कारण मी ख्रिस्ती आहे ना, मी विश्वासामध्ये जात आहे ना म्हणून मला वेदना होत आहे. इथं समजून घ्या, पॉल एक खूप सुंदर गोष्ट क्लिअर आउट करत आहे. तो म्हणतो की कैसराच्या सर्व हुजारीत व इतर सर्वात माझी जी बंधनं आहेत ती ख्रिस्ता संबंधाने आहेत. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. अनेकदा स्वतःच्या मूर्खपणामुळं, स्वतःच्या स्वैराचारामुळं, स्वतःच्या पातकी स्वभावामुळं आपण पापी मनुष्य स्वतःवर दुःख आणि संकट ओढून घेतो आणि त्याला कारण काय देतो माहितीये का? आम्ही ख्रिस्ती आहे ना म्हणून आमच्यावर आलं. स्वतःच्या मूर्खपणामुळं आणि पापी स्वभावामुळं, स्वैराचारामुळं तुमच्यावर आलेली दुःख, तुमच्यावर आलेल्या संकटांना, तुम्ही ज्या त्रासातून जात आहात त्या गोष्टीला जर तुम्ही ख्रिस्ताचं नाव देताय ती ब्लास्फेमी आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्याच्यामध्ये ब्युटी काय आहे. पौलाच्या संदर्भात ब्युटी अशी आहे की ज्या प्रवासातून तो जात आहे त्या प्रवासातून जाताना तो म्हणतो माझ्या प्रवासाची, माझ्या बंधनांची प्रसिद्धी कशी झाली माहितीये का? ख्रिस्ता संबंधाने. म्हणजे त्याला जे जॉईन झालं ना त्याच्या दुःखांना, त्याच्या बंधनांना, त्याच्या संकटांना, प्रसिद्धी अशी झाली की इट इज ओनली फॉर अ क्राइस्ट सेक ही इज गोइंग थ्रू. त्यानं स्वतःहून ओढून नाही सांगितलं बरं का, अरे ख्रिस्तामुळे मला छळ व्हायला लागलाय, लोकांना माझ्याकडे बघा, ख्रिस्तामुळे आमचं छळ होत आहे, हे नाही बरं. त्याची प्रसिद्धी अशी झाली की ख्रिस्ता संबंधाने, ख्रिस्ता संबंधाने या संदर्भात हे होत आहे. अनेक आज जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की अनेक प्रकारचा मूर्खपणा ह्या जगामध्ये चालू आहे. आणि मग जग जे आहे ते असं स्वैराचारानं भरलेलं आहे आणि ह्या जगाचे जे माइंड आहेत, जगाचं माइंड हे सोशल मीडिया आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टीने ऑक्युपाय झालेला आहे आणि याचा वापर फार मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती संदर्भात होत आहे. आणि हा पॉझिटिव्ह वेनं होत नाही बरं का, निगेटिव्हनेसनं होत आहे. आणि मग ज्या लोकांमुळे हे सगळं चालू आहे ते पुढे येऊन लोकांना सांगत आहेत की आम्ही येशूची सेवा करत आहोत, आम्ही येशूचं नाव घेत आहोत, म्हणून आमच्यावर मीम्स बनत आहेत, म्हणून आम्हाला ना त्रास होत आहे.
अविश्वासणारे आमची टिंगल आणि टवाळकी करत आहेत. पण जर लोक तुमच्याकडे पाहून, त्या लोकांकडे पाहून आपल्या माना डोलवत आहेत, लोक त्यांच्याकडे पाहून त्यांची टिंगल टवाळकी करत आहेत, पण ती ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामुळे नाही, तर त्यांच्या मूर्खपणामुळं. हा त्यांचा बावळटपणा आहे. पण ते ओरडून स्वतःहून सांगत आहेत की आम्हाला हे ख्रिस्तामुळे होत आहे. आणि हाच कॉन्ट्राडिक्ट गोष्ट आहे जी पॉल आणि ह्या सगळ्या सो कॉल्ड आधुनिक प्रॉफेट आणि मग सो कॉल्ड पास्टर्स आणि मग सो कॉल्ड स्वतःला इव्हॅंजलिस्ट असं संबोधत आहेत. कारण पॉल जेव्हा जेव्हा तो आपलं मुख उघडतो तो म्हणतो माझी प्रसिद्धी ख्रिस्ताच्या संबंधाने आहेत, माझी बंधनं ख्रिस्ताच्या संबंधाने आहेत. पॉलाच्या जीवनातून आपण एक गोष्ट फार प्रकर्षाने शिकतो आणि अनुभवतो की त्याच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर कोणती गोष्ट त्याच्या बाहेर येते तर त्याची आहे त्याच्या नीतिमत्वाची फळं. त्याच्या जीवनातून जर कोणती गोष्ट बाहेर पडलेली आहे तर ती आहेत नीतिमत्वाची फळं. आणि तो असं म्हणतो की ज्या पण कोणत्या तो प्रवासातून गेलेला आहे, ज्या कोणत्या बंधनामधून, ज्या कोणत्या संकटातून तो गेलेला आहे, त्याची प्रसिद्धी झाली. आणि ती प्रसिद्धी त्याची फक्त आणि फक्त सुवार्ते संदर्भात झाली, ख्रिस्ता संदर्भात झाली. आज तुम्हाला आणि मला अशा अनेक अॅनलायझिंग मोडमध्ये जाऊन पाहणं आणि चाचपडणं गरजेचं आहे की ख्रिस्ताचं नाव ज्या ज्या गोष्टींद्वारे प्रदर्शित होत आहे किंवा एखाद्या व्यक्ती स्वतःला जॉईन करत आहे आणि म्हणत आहे की हे ख्रिस्तामुळं माझ्या संगती होत आहे, तर तुम्हाला आणि मला चाचपडून पाहणं गरजेचं आहे, स्कॅन करणं गरजेचं आहे वचनातून की लिटरली हे वचन आधारित आहे का. कारण वचन आधारित जर आहे तर पॉल आपल्या समोर येतो आणि पॉलाचं जीवन आपल्या समोर येतं. अनेक जण स्वतःला पॉलासंधी कम्पेअर करत आहेत. आणि मी हे सदैव सांगत असतो की पवित्र शास्त्रातील कुणाही व्यक्ती बरोबर जर एखादा या जगातील व्यक्ती कम्पेअर करतो तर त्यानं त्याला ऍज अ पॅकेज घ्यावं बरं का. ही शुडंट टेक हाफ म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय, जर समजा कोण असं म्हणतं की ओ दावीद राजा नाचला तसं आम्ही नाचतो, मग टेक हिम ऍज अ पॅकेज, डोंट टेक दॅट नाच. तुम्हाला समजलं का म्हणजे काय, म्हणजे मला नाचायचंय, ओके मला नाचायचंय, मग कोण नाचलं बायबलमध्ये, दावीद नाचलं मी पण नाचतो, ओके मग कारण का मला नाचायचंय ना, मग कोण नाचला त्याला मी घेणार. मग जर असं कॅरेक्टर आपण बायबलमधलं घेतो, टेक हिम ऍज अ पॅकेज. मग दावीद राजा बेतशेबे संगती व्यभिचार करतो, तू व्यभिचार केलायस का. दावीद राजानं अराउंड 100 स्तोत्र लिहिली, तू स्तोत्र लिहिलीस का. दावीद राजा युद्ध रडला, तू युद्ध रडलायस का. मग टेक हिम ऍज अ पॅकेज ना, हाफ घेऊ नको त्याला. पॉलाला आम्ही घेतो बरं का, कारण का पॉल फार दुःखातून संकटातून गेला. अरे काय सांगायचं पॉलाचं, पॉल फार कठीण होता. पॉलाचा प्रवास तू बघ, पॉलाने 39 फटक्यांचा मार खाल्ला, कपडे फाडले, नग्न उभा केला, लोकांनी मारलं. ते नको, मला पार्ट मध्ये हवेत, मग मला कम्पेअर करता येईल. आणि हे फार डेंजरस आहे. यू कॅनॉट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनीवन इन द स्क्रिप्चर. नाही, आपण जवळपासही नाही हो, आपण एवढे डिप्रायवेट आहोत, भ्रष्ट एक नंबरचे, आणि आपल्याला जपणं फार गरजेचं आहे. पॉल हा फक्त गुन्हेगार नव्हता बरं का, पण लोकांना हे समजलं आणि कळालं की ही जी काही गोष्ट करत आहे, ह्याची जी काही बंधनं आहेत, ही फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त व त्याचा सुवार्थ प्रसार केल्यामुळं आहेत. त्याला जे शासन, त्याला जी शिक्षा झालेली आहे, लोकांना समजलं अरे हा एवढ्या कठोर शिक्षेसाठी पात्र नाहीये, हा काय करत आहे, हा सुवार्थ प्रसार करत आहे. याची बंधनं फक्त ख्रिस्ता समवेत आहेत, ख्रिस्ता संदर्भात आहेत. आणि म्हणून त्याला जे लोक त्या ठिकाणी घेऊन येणारे होते, त्याच्या समवेत चालणारे होते, त्याला त्या तुरुंगवासात ठेवणारे लोक होते, किंवा त्याच्या प्रवासामध्ये त्याच्या बरोबर जे अधिकारी होते
त्या सगळ्यांना हे माहीत झालेलं की पॉल जो आहे हा काही अट्टल गुन्हेगार नाहीये. त्याच्या गुन्ह्याचं स्वरूप हे सुवार्ता केंद्रित आहे. आणि जर तुम्ही त्याच्या प्रवासामध्ये बघितलं, इनफॅक्ट त्याच्या बरोबर जे जेलर होते ना आणि शिपाई असायचे ते सुद्धा फार रिलॅक्स असायचे की तू कुठे जातोय, काय करतोय, दे रिलॅक्स. आणि पॉल त्यांच्या संगती जे संभाषण करायचा तेही प्रेषितांच्या कृत्यामध्ये नमूद आहे बघा. इतकं जबरदस्त ते वातावरण आहे. प्रियांनो, माझी तुम्हाला फार विनंती आहे आणि ईश्वर चरणी एक पास्टर म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी ही प्रार्थना आहे की आपण आपल्या ह्या जगातील प्रवासामध्ये आपण फार फोकस्ड राहावं. आपल्या पाचारणापासून आपण कधीही आपलं लक्ष जगामध्ये केंद्रित न करावं. कारण जग हे लुभावणारं आहे, आकर्षित करणारं आहे. आणि जसं मी अनेकदा तुम्हाला सांगतो की हे ज्यावेळेस आपल्याकडे येतं ना ह्या जगातील गोष्टी, इट नेव्हर कम्स विथ क्लिप आहे घड्याळ घे, नाही मला घड्याळ हवाय, हे जग म्हणतं 2 घड्याळ घे. आणि मग आपण म्हणतो पैसे किती, बोलतो फ्री. हे जग आणि ह्या जगातल्या वासना ख्रिस्ती विश्वासणारा अटकाव करण्यासाठी इट कम्स विथ ऑफर्स. आणि तुम्हाला फार जागृत राहायचं आहे जगामध्ये, फार शार्प राहायचं. वी नीड टू बी व्हेरी केअरफुल. कारण हे जग त्या धूर्ताचं आहे. नो डाऊट तुमचा आणि माझा ज्येष्ठ बंधू प्रभू येशू ख्रिस्त तो पुढे गेला आणि म्हटला मी ह्या जगाला जिंकलं. त्यानं जिंकलंय, तुम्हाला आणि मला त्याच्यावर विसंबून राहायचं. तो आपला कॉर्नरस्टोन, तो आपला विश्वास, त्याच्यावर फोकस ठेवा. इफ युल मिस युअर आईज अँड लुक इन टू द वर्ल्ड, लुभावणार आहे सगळं. आणि पॉल म्हणतो की हे जग मला खूप वेदना देतं, जग मला बाण मारतं, जग माझ्यावर तलवारीचा हल्ला करतं, हर एक प्रकारचा प्लॅन जग करतं, माझा फोकस मी चेंज नाही करत. आणि जेव्हा तुम्ही एकदम फोकस्ड असता तुम्हाला ही जाणीव होते की या संधीचा वापर मी सुवार्थेसाठी कसा करावा, त्याची घोषणा कशी करावी, त्याचा शार्पनेस पहा की तो कशा रीतीनं मार खाल्लेला, त्याला माहित आहे की मी कसं शिफ्ट व्हायला पाहिजे. तो हेलेनी बरोबर बोलतो, तो घाबरतो, तर त्याला आन्सर करतो की तो 4000 पकडून तू आहे का, तो त्याला हो म्हणत नाही म्हणत नाही, तो त्याला असं म्हणतो हलक्या वाटलं काय तुला बी. त्याचा शार्पनेस पहा तुम्ही इन दॅट टफ सिच्युएशन. इथं बसलेले, इनफॅक्ट मी पण इन्क्लुडिंग, मी अशा कधीही प्रवासातून गेलो नाहीये. जेव्हा मी पवित्र शास्त्र पाहतो मी म्हणतो पॉल त्या सिच्युएशन मध्ये कसा असेल. अर्थविवरणाचा एक नियम आहे आणि अर्थविवरणाचा नियम असा आहे इंटरप्रिटेशनचा, जेव्हा तुम्ही शास्त्र इंटरप्रेट करता किंवा अर्थविवरण करता तर तुम्हाला त्याचं वातावरण समजणं गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती वातावरण समजतो पवित्र शास्त्राचं त्याला शास्त्र कळतं. आणि जेव्हा तुम्ही ह्या वातावरणात जाता पॉलाच्या, त्या टफ सिच्युएशन मध्ये ओनली पॉल कॅन सर्वाइव्ह. ओके, दुसरं कोण करू शकत नाही. बिकॉज ही इज ऑक्युपाय विथ हिज वर्ड, गॉड्स वर्ड. त्याचा फोकस एकदम क्लिअर आहे की मला काय करायचं. तो जे स्विफ्ट होतं ना एकदम सॉफ्टली, तो थांबतो, बोलायला लागतो, लगेच इब्रितून चालू करतो आणि सुरुवात करतो बंधू नो, मंडळी नो, म्हणजे इतकं सॉफ्ट तो शिफ्ट होतो. का? फोकस फार क्लिअर आहे. वाय ही इज इन द वर्ल्ड. डिअर चर्च, जेव्हा तो फिलिप्पीच्या लोकांना म्हणतो ना की बंधू नो, माझ्याजवळ जे काही आलं ते तुम्हाला मी सांगतो, एकच उद्देश होता, त्याचा मी लाभ सुवार्तेच्या वृद्धीसाठी केला. आपल्याला हे कधी समजतं जेव्हा आपण पौलाला शिकतो. रिमेंबर why God had chosen you and called you, not for your own gain, okay, to glorify him. सुवार्तेचं सौंदर्य हे फार जबरदस्त आहे. ज्या व्यक्तीला ते सापडलं तो व्यक्ती फक्त त्यासाठीच जगतो.
देवबापाला आपण धन्यवाद देऊ आणि कोणत्याही मूर्खपणाच्या स्वतःहून ओढवलेल्या संकटाला ख्रिस्तामुळे आलेला आहे अशी प्रसिद्धी देऊ नका. आपली पातकं आणि त्या पातकांबद्दल प्रभूजवळ जाऊन पश्चाताप करणं आवश्यक आहे आणि म्हणा की हो प्रभू, हा माझा मूर्खपणा आहे, हे माझं पातक आहे आणि त्यामुळे मला तुझ्यासमोर येऊन क्षमा मागणं आवश्यक आहे. पश्चाताप करा आणि ह्याचं काय कारण होईल, यू विल कम टू नो द रियालिटी. तुमच्या समोर एक अद्भुत चित्र उभं राहील. देवबाप करो आणि ह्या वचनाद्वारे तुम्हाला उत्तेजन देव, त्याच्या वधस्तंभाचं सत्य या जगामध्ये प्रदर्शित करण्यासाठी तुमच्यावर तो कृपा करो. प्रार्थना करूया आपण. सार्वभौम देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस. संत पौलाच्या जीवनाद्वारे देवबापा तू आमच्या संगती बोलत आहेस. मंडळीला ज्यावेळेस तो म्हणतो की बंधूंनो, आम्हाला देवबापा तुझ्या वचनाचं सत्य कळतं. आम्ही तुला सर्व गौरव, सर्व मान, सर्व सन्मान देतो. तुझी स्तुती, तुझी प्रशंसा आम्ही करतो. कारण प्रभुदेव बापा, हे जग नाशवंत गोष्टींनी भरलेलं आहे. तू तुझ्या मंडळीला केलेलं पाचारण आम्ही सदैव लक्षात ठेवावं. तिचा उद्देश सदैव देवा आम्ही लक्षात ठेवावा. ते ख्रिस्ताचं गौरव करणं आहे. आमचं एकत्रित येणं त्याला उंच करणं आहे. आम्हावर देवा तुझी दया कर. आमचा विश्वास प्रभू तू वाढव. मंडळी म्हणून आम्ही एकत्रित तुझ्या चरणाजवळ येतो. स्वतःला पुन्हा एक वार समर्पित करतो. प्रभूजी, तू तुझं गौरव करून घे. नतमस्तक होतो प्रभू तुझ्या दयेसमोर, तुझ्यासमोर उपडं पडतो देवबापा, कारण तूच सार्वभौम आहेस. ही सर्व विनंती, ही सर्व प्रार्थना ज्यानं मंडळीची स्थापना केली तो तुझा एकुलता एक पुत्र, आमचा ज्येष्ठ बंधू प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही सादर करतो प्रभू तुला, म्हणून तो ऐक. आमेन.